जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधाची उजळणी पाहताना 8व्या दशकातील 9वा समास सिद्ध लक्षण पाहत आहे. समर्थ आता साधू लक्षण सांगायला लागले. आता असो हे बोलणे ऐका साधूची लक्षणे जेणे समाधान बाणे साधका अंगी. हे थोडंसं आपण समजून घेऊया की समर्थ साधूची सिद्धाची लक्षणं साधकांना ऐकायला सांगतात. त्यांचं असं म्हणणं आहे की त्यानं समाधान बाणेल साधकांच्या अंगी. साधकाला याची अत्यंत आवश्यकता आहे. कालच्या निरूपणात आपण पाहिलं की साधनेची वाट ही निसरडी आहे. धारदार पात्यावरून चालण्याप्रमाणे साधनेची वाट आहे. मग अशा वेळी साधकाला ही साधू लक्षणं उभारी देतात. ही आपल्याला उभारी देतायत या दृष्टीनंच यांचं श्रवण झालं पाहिजे बरं का. विपर्यास काढायचा नाही. आता हे कुठून जमणार, हे त्यांनाच जमणार, आपल्याला कुठे, असे लोक जन्माला यावे लागतात वगैरे वगैरे असले तर्क काढायचे नाहीत. नाहीतर मग पहिलं लक्षण पहा. समर्थ म्हणतात की साधूपाशी कुठलीही कल्पना असत नाही, क्रोध असत नाही. आता हा विषय समजून घेताना जर आपण असं म्हणायला लागलो की अहो आपल्याला राग येणारच की, आपल्यापाशी कामना नसेल तर आम्ही खाणार काय, कारण खायला अन्न लागतं, अन्न खरेदी करायला पैसा लागतो, काम करायची कामना तर लागणार ना. असले तर्क काढून सिद्ध लक्षणं ऐकायची नाहीत. मुळात ही लक्षणं ऐकण्यासाठी आपण साधनेच्या मार्गावरती पाहिजे. समर्थांचे शब्द पहा. ऐका साधूची लक्षणे असं ते म्हणतात, पण पुढे म्हणतात जेणे समाधान बाणे साधका अंगी. मुमुक्षु अंगी किंवा बद्धा अंगी असे शब्द समर्थ वापरत नाहीत. म्हणजे साधना सुरू आहे, त्यात नियमितता आहे हे अपेक्षित आहे, आणि मग ही सिद्ध लक्षणं ऐकायची आहेत. आता जो नियमित साधना करतो त्याचं जीवन आपण थोडंसं पाहूया बरं का. साधनेच्या बैठकीची वेळ ठरलेली असते, ही पहिली गोष्ट. आणि जो साधक आहे तो ती वेळ कुठल्याही परिस्थितीत चुकवत नाही. मग घरी कोणाचा आजारपण असो, स्वतःचा आजारपण असो, घरी कोणाचा जन्म होवो, मृत्यू होवो, किंवा कोणताही सण, पाहुणे रावळे, परगावी जाणं वगैरे काहीही घडो, त्याची साधनेची बैठक तो चुकवत नाही. निष्ठेनं त्यानं ती बैठक सुरू ठेवलेली असते, आणि तीही अनेक वर्ष. आता त्या बैठकीमध्ये मुख्यतः शांतीचा प्रत्यय तो घेत असतो. आपलं मन हे अत्यंत खट्याळ आहे. म्हणजे साधनेला बसूया हा विचारही मनच करतं, आणि साधनेला बसल्यानंतर आडवंही मनच येतं. आपण सद्गुरूंकडे जाऊया हे मनात आल्याशिवाय आपण जाणार कसं. त्यामुळे तिथं मन आहे, पण सद्गुरूंपाशी गेल्यानंतर इतर विचारसुद्धा मनच करतं. तसंच सद्गुरूंनी जो उपदेश दिलेला आहे तो मनामध्येच मनन केला जातो. पुन्हा तेच मन विषयाचंही मनन करतं. असं हे मन आपल्याला टाकता तर येत नाही, आणि टाकलं पण जात नाही, अशी साधकाची अडचण असते. या मनाला बरोबर घेऊन साधक साधनेला बसतो, पण पुष्कळ वर्षांची साधना असेल तर त्या साधनेत त्या मनाला तो बाजूला टाकायला शिकलेला असतो. विचारशून्य दशा, निर्वृत्तिक स्थिती त्यांना अनुभवलेली असते. पण ही स्थिती कायमस्वरूपी टिकत नाही. म्हणजे पहा, 1.5-2 तासाची साधनेची बैठक असेल तर कदाचित त्या 1.5-2 तासामध्ये 5 ते 10 मिनिटं निर्विचार निघून जातात, किंवा ज्याचा सराव जास्त आहे त्याचा अर्धा-पाऊण तासही निर्विचार निघून जाईल. पण जे काही आहे, बैठकीच्या शेवटी मात्र पुन्हा विचार येतोच. काही काळ गेल्यानंतर ही बैठक विसर्जित करूया अशी वृत्ती उमटते, आणि तो बैठकीतून बाहेर येतो. आता मात्र तो बाहेर आला तर कुठे आला? पहिल्यांदा मनावरती आला, चित्तावरती आला. मग त्याचा देहभाव जागृत झाला. मग त्याच्या देहाची हालचाल झाली, मांडी सोडली आणि तो उठून उभा राहिला. असं क्रमाक्रमानं आत खोल गेलेला तो पुन्हा ध्यानातून, नामस्मरणातून बाहेर येतो. आता त्याच्याबरोबर तो आत्मानुसंधान जपून ठेवेल. नामस्मरणामध्ये तो राहील,
चालता बोलता धंदा करिता खाता जेविता सुखी होता नाना उपभोग भोगिता नामस्मरण विसरू नये असं समर्थ म्हणतात. त्याप्रमाणे तो त्याचं नाम त्याचं आत्मचिंतन त्याच्याजवळ बाळगेल. पण शेवटी देह मन बुद्धी या सगळ्या गोष्टी प्रपंचाच्या विषयाच्या दृश्याच्या प्रवाहात पडलेल्या आहेत. आपण म्हणतो की कमलपत्राला कुठलीही घाण लागत नाही, पण सदा सर्वदा जर ते घाणीतच असेल तर त्या घाणीचा कुठेतरी त्याला संग होतो. ती घाण चिकटणार नाही, पण पत्र कुठे आहे तर घाणीत आहे. त्यामुळे मग त्याला सांभाळून राहावं लागतं. खरं म्हणजे तो आतमध्ये सावध असतो, त्याचा निश्चय पण पक्का असतो. तो निश्चय पक्का नसेल तर इतकी वर्ष तो साधनाही करणार नाही. पण तरीसुद्धा आपण कशासाठी साधना करतो? काही काळापूर्वी आपण ध्यानामध्ये होतो तेव्हा आपण कुठल्या अवस्थेमध्ये होतो? आपण नाम कशा करता घेतो? आपले सद्गुरू आपल्याला काय सांगतायत? आपलं आत्मानुसंधान म्हणजे नेमकं काय याचं पुन्हा पुन्हा जर त्याला स्मरण दिलं तर मात्र तो त्याच्या सावधानतेमध्ये दीर्घकाळ राहू शकतो. पहा, कालच आपण निरूपणात ओवी पाहिली की समर्थ म्हणाले, स्वरूप सोडिता गोसावी भांबावती. स्वरूपाचं अनुसंधान थोड्या काळासाठी जरी सुटलं तरी मग आपलं मन बुद्धी आपल्याला कुठं फरफटत नेईल सांगता येत नाही. म्हणून समर्थ ही सिद्ध लक्षणं साधू लक्षणं साधकांच्यासाठी सांगतायत. ज्यानं तो शांत होईल, त्याच्या ठिकाणी समाधान टिकेल. पहा, कामाचा क्रोधाचा मत्सराचा मोहाचा प्रसंग जीवनात रोज येणारच आहे. एक नाहीतर दुसरा, दुसरा नाहीतर तिसरा प्रसंग येणार आहे. तिथे जर आपण सावध नसू तर आपण फरफटत जाणार नाही का? भले आपण कितीही भक्त असलो, भले आपण कितीही वर्षांपासून साधना करत असलो तरी त्यावेळचा विकार हा ताजेपणानं वर आलेला असतो. त्यावेळचा विषय हा नाविन्यानंच समोर आलेला असतो. पहा, वासना कधी म्हातारी होत नाही. वासना ही चिरतरुण आहे. त्यामुळंच हा धोका आहे. आता पहिलंच लक्षण समर्थांनी साधकांसाठी सांगितलं ते म्हणजे साधूपाशी कल्पना नाही. याचा अर्थ असा की साधकानं कल्पनेमध्ये रमायचं नाही याचा निश्चय पहिल्यांदा करायला पाहिजे. एक गोष्ट सांगितली जाते. एक मनुष्य झोपलेला होता. स्वतःचं एक दुकान होतं, पण त्याचं असं स्वप्न होतं की हे दुकान जरा वाढलं पाहिजे. तो होता काचमालाचा व्यापारी. त्याचं दुकान छोटंच होतं, पण जो काही काचमाल त्याच्या आसपास होता त्यातच त्याला झोप लागली. झोपेत त्याला असं वाटलं की आता भांडवल खूप साठलं आहे, मोठं काचमालाचं दुकान आपण टाकूया. त्यानं ते दुकान टाकलं, सजवलं पण. वेगवेगळ्या प्रकारची भांडी, वेगवेगळ्या प्रकारचे दिवे, सगळं काचेचं बरं का. आणि अचानक त्याला कुणीतरी हाक मारली आणि गडबडीत तो धावायला लागला. पाय घसरला, पडला आणि त्याच्याबरोबर आजूबाजूचं सगळं सामानही पडलं आणि फुटून गेलं. हे स्वप्न पाहून तो दचकला आणि स्वप्नातून दचकून जागा झाला. तो दचकल्यामुळे खरं जे त्याचं दुकान होतं तिथे पण सगळं सामान फुटून गेलं. म्हणजे राहिली काय? केवळ कल्पना. जे अस्तित्वात नाही ते मनानं सृष्टीमध्ये आणलं गेलं, याला म्हणायचं कल्पना. समोर आपल्या एखादं पेन दिसतंय पहा, किंवा एखादं टेबल असेल, किंवा भिंत तरी असेल, किंवा आपण आपल्या देहाकडे पाहूया, आपले पाय आपल्याला दिसत आहेत. आता हे सत्य आहे की कल्पना? आपल्या स्थूल दृष्टीला हे सत्य आहे. त्यामुळे हे पाय सत्य आहेत असं आपण मानूया. पण आता आपण विचार केला, जिना उतरताना पाय घसरला आणि पडलो, पायाला जखम झाली. तर आता ती जखम आहे का पायाला? नाही. घसरलोय का आपण? नाही. म्हणजे घसरलो, जखम झाली, ती जखम पायाला आहे, हे सगळं कल्पनेमध्ये आलं. आता हाच सत्यतेचा आणि कल्पनेचा संबंध थोडा आत वळवूया, सद्गुरू वचनाचा आधार घेऊन. सद्गुरू सांगतात की तू आत्मा आहेस. त्याचबरोबर सद्गुरू विवेक विचारसुद्धा सांगतात की आत्माच तेवढा सत्य, बाकी सगळं अनित्य असत्य. म्हणजे आता
दिसणारा पाय सत्य आहे की आपलं स्वरूप सत्य आहे, आत्मा सत्य आहे? तर निश्चितच आपलं स्वरूप सत्य. मग हा जो पाय दिसत आहे तो वर्तमान काळात दिसत आहे की भूतकाळ की भविष्यकाळ? पहा हं, नीट लक्ष देऊन ऐका. आपल्याला आपला पाय दिसतो तो खरं म्हणजे वर्तमानात दिसतच नाही. आता शास्त्र हे सांगतं की तुमच्यापर्यंत ज्या वस्तूचा अनुभव येतो तो अनुभव पोहोचेपर्यंत तो क्षण निघून गेलेला असतो असं सांगितलं जातं. किंवा आता शास्त्रानं सिद्धही केलेलं आहे की सूर्यप्रकाश 8 मिनिटांनी पृथ्वीवरती येतो. म्हणजे आपल्याला जो आत्ता दिसतो सूर्य तो 8 मिनिटांपूर्वीचा असतो. हाच न्याय पूर्ण ब्रह्मांडात लागू आहे आणि आपल्या देहातही लागू आहे. आपल्या हाताला झालेला स्पर्श, आपल्याला जे आपले पाय दिसत आहेत हे ज्ञान आपल्याला उशिराच झालेलं आहे. त्याच क्षणाचं त्याच क्षणाला ज्ञान झालेलं नाही, त्यामध्ये काही काळ गेलेला आहे. पण आपल्याला जी काळाची संवेदना दिलेली आहे निसर्गानं, त्या संवेदनेनुसार तो काळ अतिशय कमी आहे. त्यामुळं आपल्याला वाटतं की हा पाय या क्षणी इथे आहे. वस्तुस्थिती मात्र निराळी आहे. म्हणजे पहा, आपण जर स्वरूपाच्या ठिकाणी असू तर आपला जो देह आहे हा कल्पनेमध्येच येतो. मग देहाला धरून केलेली कल्पना तर कल्पनेतील कल्पना झाली. म्हणजे मुख्य कल्पना हा आपला पाय आहे. मग पुढची कल्पना म्हणजे पायाला जखम झाली पडल्यानंतर. आता कल्पनाच जर खोटी असेल तर देहच मुळात खोटा नाही का? आता हे सगळं आपल्याला समजावं म्हणून सांगितलं गेलं. पण पहा, जर आपण सद्गुरू वचनावरती विश्वास ठेवला तर स्वरूपालाच तेवढी सत्यता राहते, बाकी सगळं काही असत्य. पण हे आपल्या अनुभूतीमध्ये नाही, कारण आपण असत्य असलेल्यालाच सत्य मानून बसलो आहे. म्हणजेच आपण आपल्या स्वरूपापाशी नाही. म्हणजेच मगाचचं उदाहरण स्वप्नाचं, आपण स्वप्नात आहे आणि मग आपल्या दुकानाला सांभाळत आहे. कल्पनेमध्ये जो वावरणारा आहे तो कल्पनेच्या बाहेर येण्याचा अभ्यास साधनेमध्ये करतो. म्हणून ही सगळी लक्षणं समर्थांनी साधकासाठी सांगितली. आता त्यानं साधनेमध्ये प्रयत्न केलाय आपल्या कल्पनेतून बाहेर येण्याचा. कल्पना मुख्य येते मनामुळं. संकल्प विकल्पात्मकम मनः ही मनाची व्याख्या आहे. त्या मनाला बाजूला टाकायचा अभ्यास त्यानं साधनेत केला. आता साधन संपल्यानंतर पुन्हा मन त्याच्यापाशी आहे. लक्षात येते ना? पुन्हा बुद्धी, देह सगळं काही त्याच्यापाशी आहे. आता तो व्यवहार करत असताना या मनाला बाजूला ठेवून कसं वागणार? म्हणून समर्थ सांगतात, स्वरूपी भरता कल्पना तेथे कैची उरेल कामना, म्हणून या साधुजना कामची नाही. साधू लक्षण सांगितलं समर्थांनी की साधूपाशी कुठलीही इच्छा असत नाही. का नाही? कारण त्याची कल्पना स्वरूपामध्येच विलीन झालेली असते. म्हणजेच कल्पनेचा निराश झालेला असतो. म्हणजेच मनाचा निराश झालेला असतो. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे हा अभ्यास काही वेळापूर्वीच साधकानं केलेला आहे. मनाला शून्य करण्याचा, मनाशिवाय सुद्धा आपण आहोत या अनुभूतीमध्ये शिरण्याचा. पण आता मात्र तो त्या दशेत नसेल तर त्याला हे साधू लक्षण समाधान देऊन जातं. कसं ते आपण व्यवहाराच्या उदाहरणानं समजून घेऊया. आपण समजा फिरायला बाहेर पडलो. एखाद्या अशा रस्त्यावरती गेलो ज्या रस्त्याची आपल्याला पूर्ण कल्पना नाही. कसे तरी गेलो, पोहोचलो कसे बसे, पण आपली वेळ झाल्यानंतर आपण आपल्या घरी परत आलो. आता आपण टीव्ही लावला. टीव्हीवरती किंवा मोबाईलवरती आपण त्याच रस्त्याची माहिती बघायला गेलो की कसा रस्ता आहे नेमका, कुठून कुठे गेलाय. तर आपल्याला एक समाधान मिळतं की बरोबर आहे, मी योग्य त्या रस्त्यानं गेलो होतो. आता लक्षात आलं इथे या कोपऱ्यावरती काय चुकलं माझं, इथे त्या कोपऱ्यावरती काय चुकलं. अच्छा, इकडनं एक पायवाट गेली आहे का? बरं, पुढे रस्ता संपत आहे. इकडे तर दगड आहेत, तिकडे तर दरी आहे. हे सगळं आपल्याला नंतर त्या रस्त्याला नीट पाहिल्यानंतर कळलं आणि मग थोडं समाधान झालं की चला, किमान आपली वाट तरी चुकली नाही, बरोबर रस्त्यावरून आपण गेलो होतो. आता उद्या आपण पुन्हा त्या रस्त्यावरती जाऊ.
असं जेव्हा आपण करतो आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच रस्त्यावरती जातो, त्यावेळी आपल्या विश्वासामध्ये, आपल्या उत्साहामध्ये वाढ झालेली असते. मग आपण आणखी जोमानं त्या रस्त्यावरती वाटचाल करतो. असंच ही लक्षणं साधकाला समाधान देतात. म्हणून पहिली अट आहे की आपण साधक पाहिजे, तरच ही लक्षणं श्रवण करायची, किंबहुना त्यांच्यासाठीच समर्थांनी ही लक्षणं दिली आहेत. स्वरूपी भरता कल्पना. या कल्पनेला स्वरूपामध्ये सिद्धानं, साधूनं विसर्जित केलेलं आहे. गणपतीचं विसर्जन नाही का करत आपण? 5 दिवस बसवतो, 7 दिवस, 10 दिवस, जे काही असेल ते. अगदी सागर संगीत, पूजा अर्चा सगळं काही करतो. विसर्जनाच्या आधीसुद्धा नैवेद्य, आरती अगदी प्रेमानं करतो. आता विसर्जन केल्यानंतर परत तो गणपती, म्हणजे विसर्जन केलेलाच गणपती घरी आणून ठेवतो का? असं आपण करतो का की पुन्हा विहिरीत, नदीत उडी मारली आहे, पुन्हा तोच गणपती शोधून काढलाय आणि नको नको घरातच ठेवूया म्हणून घरात आणलाय? असं आपण करत नाही. एकदा विसर्जन केला की तो तिथेच गेला, पुन्हा तो घरी आला नाही. घरी आपल्याबरोबर गणपती येतो, पण आठवण म्हणून येतो. आपल्या गणपतीच्या मूर्तीला आपण सोडून दिलेलं असतं, पण गणपतीला सोडलेलं नसतं. तसंच कल्पनेला निमित्तापुरतं वापरायला साधकानं शिकलं पाहिजे, पण कल्पनेचं विसर्जन मात्र स्वरूपात घडलं पाहिजे. ती कल्पना अंगाला चिकटता कामा नये. आता ही कल्पना आहे देहबुद्धीची. मूळ कल्पनाच देहबुद्धी ही आहे. मी देह हीच ती कल्पना. जसं मगाशी आपण काही दृष्टांतांमध्ये पाहिलं की अस्तित्वात नसलेली गोष्ट मनानं तयार करणं म्हणजे कल्पना. याचा अर्थ असा झाला की देहबुद्धी मुळात अस्तित्वातच नाही, पण आपण ती भोगतोय ना, आपल्यासाठी ती सत्य आहे ना. हेच सत्यत्व ही कल्पना आहे. म्हणजे आपल्यापक्षी देह सत्य आहे, ही आपली कल्पना आहे. समर्थ सांगतात, जो सिद्ध आहे त्यानं हीच कल्पना स्वरूपामध्ये विलीन केलेली असते. आता पहा बरं का, आपण देह आहोत हे आपल्यापाशी इतकं दृढ आहे की हे कुठं विलीन करायचं आहे, विसर्जित करायचं आहे, याचं भानच आपल्याला नाही. कारण या व्यतिरिक्तचा मी कुणीतरी आहे हे आपल्याला माहीतच नाही. ते माहीत पडतं सद्गुरूंच्या संगतीमध्ये, त्यांच्या निरूपणामधून. म्हणून पहा, समर्थांनी अभ्यासाचा मुकुटमणी वृत्ती राहावी निर्गुणी, संत संगे निरूपणी स्थिती बाणे असं सांगितलं होतं. म्हणजे सद्गुरूंची संगत, त्या संगतीत श्रवण असेल तर आपण देहबुद्धीशिवाय आहोत याच्यावरती विश्वास बसतो आणि तो विश्वास पुन्हा पुन्हा साधना करवतो. मग त्या साधनेमध्ये जाणार कुठे साधक? मुळात तिथे स्वरूपाशिवाय अन्य काहीही नाही. त्यामुळे साधनेमध्ये जेव्हा डोळे मिटून आपण शांत होतो त्यावेळी स्वरूपाकारच होत असतो. त्याच मार्गावरती जात असतो. म्हणजे जसे जसे आपण स्वरूपाकार होऊ तशी तशी आपली देहबुद्धी मागे पडत जाते. पहा, कन्याकुमारी आपण सोडलं आणि हिमालयाच्या दिशेनं जायला लागलो. अगदी 2 किलोमीटर जरी गेलो तरी अर्थ असा होतो की आपण हिमालयाच्या दिशेनं जात आहे. आता खरं पाहता कन्याकुमारीपासून 2च किलोमीटर दूर गेलोय. कन्याकुमारी जास्त जवळ आहे, पण आपण म्हणतो नाही, आपण हिमालयाकडे चाललो आहे. आता हेच अंतर जेव्हा बदलत जातं, 2 किलोमीटर आपण हिमालयापासून राहतो, तेव्हा मात्र आपल्याला निश्चित पटतं की हिमालय आला, आता कन्याकुमारी राहिली नाही. म्हणजे जशी जशी मार्गक्रमणा तसा आधीचा मुक्काम बाजूलाच पडत राहतो, मागेच पडत राहतो. तसं देहबुद्धीच्या बाबतीत होतं. हे ज्याचं पूर्ण घडलेलं आहे, जो पोहोचला हिमालयावरती, तो सिद्ध आहे, साधू आहे. जो पोहोचला स्वरूपाच्या ठिकाणी, स्वरूपाकार झाला, त्याच्या बाबतीत असं घडलेलं आहे की स्वरूपी भरता कल्पना. तिथे पूर्णपणे कल्पना विसर्जित झालेली आहे, निर्विकल्पता आलेली आहे, निवृत्ती स्थिती आलेली आहे. मग आता इच्छा नावाची गोष्ट कल्पनेमधूनच आलेली होती ना. मला खायचं आहे असं आपण म्हणतो आणि मी खातो असं म्हणून आपण शेजारच्या दगडाला घास भरवतो का? मुळीच नाही. म्हणजे आपला मी कुठे आहे तर देहापाशी. हीच गाठ सुटली तर मीची इच्छा तरी कशी राहील? म्हणजे
मी देह ही कल्पना विसर्जित झाल्यानंतर देहबुद्धीतून येणारी इच्छासुद्धा शिल्लक राहत नाही. म्हणून समर्थ म्हणतात, स्वरूपी भरता कल्पना तेथे कैची उरेल कामना, म्हणून या साधूजना कामची नाही. म्हणून जो साधू आहे, सिद्ध आहे, त्याच्यापाशी कुठलीही इच्छा असत नाही. पण इच्छा दिसते हे कसं बुवा? म्हणजे श्री महाराज तर सिद्ध आहेत, साधू आहेत, संत आहेत, पण ते पूजा करताना दिसतात किंवा प्रवचन करताना दिसतात. मग मी पूजा करतो किंवा मी प्रवचन करतो अशी इच्छा नसेल तर ते कर्म होईल तरी कसं? इथे आता पूर्वीचा दृष्टांत आठवायचा. गणपतीला विसर्जित केलं, पण गणपतीची स्मृती ठेवली. तसंच कामनेला विसर्जित केलेलंच आहे. जिथे कल्पना गेली तिथं कामनाही गेली, पण तिचा वापर केला गेलेला आहे. गरजेपुरता तेवढा वापर करून ती टाकून दिलेली आहे. पूजा करायची इच्छा धारण केली जाते, पण इच्छेतच संत राहत नाही. पूजेमध्ये पुन्हा स्वतःला विसरलेलं असतं त्यानं. म्हणून तर ज्यांनी स्वतःला पूर्णपणे रामात विसरलं असे श्री महाराज होते, म्हणून त्या रामाच्या डोळ्यातून पाणी आलं. श्री महाराजांचंच वाक्य आहे, जो स्वतःला सगुणामध्ये विसरतो तेव्हा त्या सगुणामध्ये त्या मनुष्याचे धर्म यायला लागतात. तसं संतांचं असतं, सिद्धांचं असतं. स्वतःला पूर्णपणे विसरून पुन्हा ते प्रपंचात वावरत असतात. बाह्य साधकाचे परी आणि स्वरूपाकार अंतरी असे ते असतात. जेव्हा ते राहत असतात, वर्तत असतात, कर्मे करत असतात, तेव्हा त्यांनी तीच इच्छा, कामना गरजेपुरती घेतलेली असते, वापरण्यापुरती. वर अंतरस्थिती मात्र स्वरूपाकार असते. आता जो साधक आहे त्याला हे आपण पाहिलेलं आत्ताचं लक्षण उभारी देतं. कारण त्याच्यापाशी त्याचा देह आहे, मन आहे. त्यालाही असे प्रसंग येतात जेव्हा इच्छा वापरावी लागते. तेव्हा ही साधू लक्षणं ऐकल्यानंतर त्याला हे सावधानतेनं सांभाळता येतं की या इच्छेत आपण रमायचं नाही आहे. या इच्छेला वापरून इच्छा सोडून द्यायची आहे. इच्छेशिवाय सुद्धा आपण शांत रूप आहोत, सच्चिदानंद स्वरूप असे आहोत, पूर्णच आहोत. अपूर्णता आपल्यापाशी मुळी नाहीच. अशी ही साधू लक्षणं आणि त्याचा साधकांना होणारा उपयोग. जेणे समाधान बाणे साधका अंगी. पुढेही एकामागून एक या कामक्रोधांची संगती सांगून समर्थांनी लक्षणं समजावून दिली आहेत आपल्याला. आपण उजळणीमध्ये तो सर्व भाग यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.